नमस्कार. रंग माझा वेगळा या पॉडकास्टमध्ये मी पल्लवी यादगिरे वैद्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज तुमची आमची जगण्याची प्रेरणा, भारताचा स्वाभिमान आणि अभिमान. पण असं असल्यावर त्यांचा घोषणेपुरता होणारा वापर तुम्हाला आणि आम्हाला नेहमीच विचार करायला लावतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण यावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक यांना. माननीय प्रेम कुमारजी बोके सर, ज्यांनी आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवलेले आहे. आतापर्यंत 2000 भाषणं त्यांची झालेली आहेत. आपल्या विचारातून, आपल्या भाषणातून ते छत्रपतींचे विचार सगळीकडे पेरत असतात. आजच्या या राजकीय आणि सामाजिक भूमिकेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. रंग माझा वेगळा. नमस्कार सर. नमस्कार. रंग माझा वेगळामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता 19 तारखेला आणि तुम्ही बघताय की सध्या आता वातावरण त्या पद्धतीचं बनत चाललेलं आहे. आज मला फक्त तुम्हाला एवढं विचारायचं आहे की सर, अंजनगाव सुरजीतून तुम्ही शिक्षक म्हणून काम करता आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही भाषणाचं किंवा वक्तृत्वाचंही तुमची चळवळ चालू आहे. याची सुरुवात मुळात झाली कुठून? तसं पाहतं तर मी वरखेड हे जे गाव आहे, माझं जन्मगाव आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ती मामाची भूमी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वरखेडला शिकले, त्याच शाळेमध्ये मी सुद्धा शिकलेलो आहे. आणि आमच्या कुटुंबाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा वडिलांपासूनच लाभलेला आहे. आमच्या कुटुंबातूनच या सगळ्या गोष्टीची चळवळीची सुरुवात आहे. आणि मग तिथून वरखेडमधून शिकत असतानाच वडिलांच्या नोकरीनिमित्तानं आम्ही अंजनगावला आलो, तिथे स्थायिक झालो आणि त्या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या चळवळीसोबत मी जुळल्या गेलो. आणि तिथून खऱ्या अर्थानं एक विचाराला चालना मिळाली, गती मिळाली. परिवर्तनवादी विचार पहिले सुरुवातीला होते, परंतु सेवा संघामुळं त्या विचाराला धार आली आणि तिथून खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये हळूहळू भाषणाला सुरुवात झाली. आणि असं करता करता मी लिखाण आधीपासूनच करत होतो, कॉलेज लाईफपासून, आणि लिखाणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळाली. आणि नंतर लोक हळूहळू छोट्या छोट्या गावांमध्ये भाषणाला बोलवायला लागले आणि नंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्या भाषणाच्या माध्यमातून अनेकदा मी पूर्ण महाराष्ट्र फिरून आलेलो आहे आणि सतत फिरतच असतो. त्यामुळं कुटुंबातूनच तसा वारसा आहे आणि मराठा सेवा संघाच्या चळवळीमुळं मला आणखी जास्त बळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके सर, पण मला अजून एक तुम्हाला विचारायचं की आपल्या भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेत, महानुभाव होऊन गेलेत, अनेकांचे विचार प्रेरणा देण्यासारखे आहेत. मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरच का बोलावं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्र देश इथपर्यंतच मर्यादित नाही, तर जगामधल्या अनेक मोठमोठ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक व्यक्तिमत्व आहे जे जात, धर्म, पंथ, देश या सीमा सगळ्या तोडून विश्वव्यापी झालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचे विचार हे अजिबात मर्यादित स्वरूपाचे नाही. तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्याही देशातला माणूस सहजपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारून त्यानं जर त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला तर तो ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल त्या त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे चांगली उंची गाठू शकतो. आणि म्हणून शिवाजी महाराज हे माझ्याच करता नाही तर या देशातल्या किंवा देशाच्या बाहेरच्याही अनेक लोकांचं प्रेरणास्थान झालेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज हा माझ्या आवडीचा विषय आहे. कारण शिवाजी महाराज जर आपण सांगितले तर शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊनच या देशातले सुद्धा अनेक महापुरुष तयार झाले. त्यांनी शिवाजी महाराजांचाच वारसा घेतला आणि स्वतःचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व या देशामध्ये निर्माण केलं. आणि म्हणून माझ्यासारख्या अनेक लोकांना शिवाजी महाराजच जास्त प्रेरणादायी वाटतात, त्यांचाच इतिहास जास्त आकर्षक वाटतो. कारण तो फक्त इतिहास नाही तर एक वेगळ्या पद्धतीनं समाजाला, जगाला दिशा देणारा एक रोमहर्षक आणि एक क्रांतिकारी असा ज्वाज्वल्य वसा आणि वारसा आहे. अगदी बोलताय तुम्ही सर, बरोबरच आहे तुमचं. पण मग मला सांगा, आपण आपल्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आयडल आपल्याला मिळालेलं आहे.
आपल्यासमोर त्यांचा वारसा आहे, आपल्या नवीन जनरेशनला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे, मग तरीही आपल्या समाजकारणामध्ये, आपल्या राजकारणामध्ये फक्त त्यांचा वापर घोषणेपुरतेच का होऊन राहिला? का आपण त्यांचे इम्प्लिमेंट करू नाही शकत आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे या देशातल्या विशेष करून राजकारणी लोकांसाठी एक चलनी नाणं झालेलं आहे. शिवाजी महाराजांचा वापर करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येते हे या देशातल्या राजकारणी लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आपला देश तसा भावनिक आहे. आपल्या देशातली सर्वसामान्य जनता ही महापुरुषांवर जीवापाड प्रेम करणारी आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा उदोउद होत असेल, जय जयकार होत असेल एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय नेत्यांकडून, तर लोकांना असं वाटते की ही मंडळी खरोखर शिवाजी महाराजांच्या विचारांची आहे आणि म्हणून आपण या लोकांच्या मागं गेलो पाहिजे. आणि मग लोक काही मागचा पुढचा विचार न करता फक्त शिवाजी महाराजांचं नाव आहे, शिवाजी महाराजांचा जय जयकार आहे म्हणून काही लोकांच्या मागं जातात आणि मग याचाच फायदा म्हणा गैरफायदा म्हणा घेऊन राजकीय लोक शिवाजी महाराजांचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं वापर करतात आणि लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेऊन शिवाजी महाराजांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करून एक वेगळं किंवा चुकीचं वातावरण राज्यात म्हणा, देशात म्हणा, समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं चालू आहे, आपल्याला माहिती आहे की त्यांच्या नावाचा चुकीचा वापर होतोय. त्यांचे जे महत्वाचे गुण आहेत ते आपल्या समोर येत नाही. ते तुमच्यासारखे अनेक लेखक, अनेक वक्ते आणायचा प्रयत्न करतात. पण शेवटी जो तुम्ही इतिहास लिहिणार आहे, तुम्ही दाखवणार आहे, तोच पुढे चालणार आहे. आपल्याकडे चुकीचा इतिहास दाखवला गेलाय का शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराजांचा? इतिहास छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा त्याच्याही पूर्वीपासून या देशामध्ये भगवान गौतम बुद्ध असतील, चार्वाक असतील किंवा संत नामदेव महाराजांपासून सुरू झालेली आपली संत परंपरा आहे, यांच्या संदर्भात सुद्धा अतिशय चुकीच्या गोष्टी इतिहासामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे. त्याचं कारण असं आहे की लेखणी ही या देशातल्या बहुजन समाजाच्या हातामध्ये नव्हती. इथल्या धर्मशास्त्रांनी विशेषतः मनुस्मृतीनं आम्हाला बहुजन समाजाला लिहिण्याचा, बोलण्याचा, वाचण्याचा अधिकार नाकारलेला होता आणि त्यामुळं आमच्या महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडांमध्ये प्रचंड इतिहास घडवला, फार मोठं कार्य केलं. त्यांच्या हातातून समाजाची खूप मोठी सेवा झाली. त्यांनी परंतु एवढं सगळं कार्य त्यांच्या हातून घडलेलं असतानाही जी लिहिणारी मंडळी आपली पाहिजे होती ती नसल्यामुळे ज्या उच्चवर्णीय लोकांकडे लिहिण्याचा अधिकार होता त्यांनी आपल्या सोयीचा इतिहास लिहिला आणि आमच्या बहुजन महापुरुषांचं हिमालयापेक्षाही उत्तुंग असलेलं कार्य हे छोटं केलं, चुकीच्या पद्धतीनं मांडलं आणि त्या पद्धतीनं ते समाजासमोर आणलं. इतिहासात जसं आलं, चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास जसा आला, संभाजी राजांचा इतिहास जसा आला किंवा आमच्या महापुरुषांचा इतिहास जसा आला तसाच आम्ही तो स्वीकारला. कारण लहानपणी आम्ही जे वाचतो, जे ऐकतो तसेच संस्कार आमच्यावर होत असतात आणि बालपणापासूनच या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर पडत गेल्या, आमच्या वाचण्यात आल्या आणि आम्हाला ते खरं वाटलं आणि आम्हाला जसे शिवाजी महाराज त्या लहानपणी पुस्तकात दिसले तसेच आम्ही स्वीकारले. लहानपणी आपण इतका बारीकाईने विचार करत नाही. आपल्या घरीही आपल्या वडिलांनी तोच इतिहास वाचला होता, आपल्या आजोबा पंजोबांनी तसंच वाचलं होतं म्हणून आम्हाला काही कुणी त्याची चिकित्सा करून सांगितली नाही. परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांचा, संभाजी राजांचा खोटा इतिहास समाजाच्या मेंदूवर बिंबवण्यात आला, चुकीचे संदर्भ देण्यात आले. असंख्य पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये या देशात निर्माण झाले, पण त्यातून पद्धतशीरपणे जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये, संभाजी राजांच्या संदर्भामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीची मांडणी करण्यात आली. अतिशय चुकीचे संदर्भ देऊन शिवाजी महाराजांसारखा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा महापुरुष, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा योद्धा, क्रांतिकारी महामानव एक जातीपुरता, धर्मापुरता, देशापुरता मर्यादित करण्यात आला. ही आपल्यासाठी, आपल्या देशवासियांसाठी अतिशय चुकीची बाब आहे, खेदाची बाब आहे. ज्या राजाचं नाव संपूर्ण जगभर होऊन जगामध्ये आज त्यांची शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे होती, तसं न होता काही लोकांच्या चुकीच्या विकृत गोष्टींमुळं आमचे राजे बऱ्याच प्रमाणामध्ये मर्यादित मागे राहिले. परंतु आता हळूहळू आपल्यासारखी सगळी जी मंडळी आहे ते राजांचा इतिहास पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. सर, पण आता आपल्याला इतिहास शिकवला तरी गेला, तुम्हाला, मला, पण आता हे सीबीएसई किंवा हे जे नवीन नवीन एज्युकेशन सिस्टीम आहे
त्याच्या इतिहासामध्ये तर आपल्या महापुरुषांना स्थानच नाहीये. म्हणजे आपण जे आता मुलांना आयडॉल द्यायला पाहिजे ते आपल्याकडे नाहीये. मग यावेळेला पालकांची भूमिका म्हणून किंवा तुमच्या आमच्यासारख्या जनरेशनची काय भूमिका असायला पाहिजे सर? सध्या जो NEPचा जो पॅटर्न आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आलेली आहे, याच्यावर जो प्रभाव आहे तो शिवाजी महाराजांना जे लोक खऱ्या अर्थानं मानत नाही किंवा त्या विचारधारेच्या विरोधातली जी मंडळी आहे त्यांचं सध्या सगळ्या देशावर एक प्रकारे वर्चस्व म्हणा, अनियंत्रित सत्ता निर्माण झालेली आहे. सर्व शैक्षणिक सत्ता असतील, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स असतील, त्यांनी सगळ्या सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहे. आणि त्या माध्यमातून ज्या आमच्या महामानवांचा खरा आणि वास्तववादी इतिहास जो समोर आताच्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तरुण पिढींसाठी यायला पाहिजे होता, तसा न येता आता तो येतच नाही. आणि तुम्ही म्हणता तसं तो इतिहासच आता हळूहळू गायब करून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांवर 4-5 पाठ तरी लहानपणाच्या असायला पाहिजे होते, तिथं आज मध्ये असायला पाहिजे. आता तिथं 4-5 ओळीमध्ये शिवाजी महाराज संपवण्यात येत आहे. संभाजी महाराज तर जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्तच करून टाकण्यात आले इतिहासामधून. आणि समजा एखाद्या ठिकाणी आलेही तर ते सुद्धा अतिशय चुकीच्या वाईट पद्धतीनं तरुणांवर त्याचा चुकीचा परिणाम होईल अशा पद्धतीनं मांडण्यात येत आहे. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांबद्दलच नाही तर इतरही महापुरुषांच्या बाबतीमध्ये या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अतिशय वाईट पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहे. ही तरुण पिढीसाठी अतिशय घातक गोष्ट आहे. सरकारला जरी याच्यामध्ये त्यांच्या मतासाठी म्हणा, सत्तेसाठी म्हणा आनंद वाटत असला, पण या देशातली एक तरुण पिढी आपण नासवत आहोत किंवा त्यांना संपवत आहोत, बरोबर आहे, किंवा त्यांना चुकीच्या बाजूने नेत आहोत, चुकीच्या दिशेनं नेत आहोत, ही गोष्ट चांगली नाही. त्याकरता तुम्ही पालकाचा जो मुद्दा उपस्थित केला, पालक सुद्धा जागृत नाही. पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. परंतु पालकांना असं वाटते की फक्त आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवून दिलं, कॉलेजमध्ये पाठवून दिलं की आपली जबाबदारी संपली. मग त्यांचे कोणते पुस्तक आहे, त्यांच्या पुस्तकात काय इतिहास आहे, काय सांगितल्या जाते, काय शिकवलं जाते, याच्यावर शक्यतोवर काही मोजके अपवाद पालक वगळता फारशी चर्चा होत नाही. पालकांना फक्त आपले मुलं मुली मोठ्या पदावर गेले पाहिजे, मोठमोठ्या नोकरीवर गेले पाहिजे, चांगले पैसे कमावले पाहिजे, इथपर्यंतच मर्यादित आहे. पण आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये, मुलींच्या डोक्यामध्ये पुस्तकांच्या माध्यमातून काय पेरल्या जाते याच्याकडे पालकांचं लक्ष नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. आणि त्यासाठी जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. अगदी बरोबर. रोल मॉडेल फक्त काय समाजासाठी किंवा व्यक्तीसाठी नसतो सर, तो आपल्याला नीतिमूल्य शिकवत असतो, एथिक्स शिकवत असतो आणि त्या पद्धतीने आपण समाज चालवत असतो किंवा आपलं घर चालवत असतो. पण आज मुलांसमोर रोल मॉडेल नाहीये, मग ती कुठले तरी तर रोल मॉडेल निवडतील ना. मग सिनेमातले असेल, कादंबरीतले असेल, ते खूप चुकीच्या पद्धतीने होतंय. आणि मला असं वाटतं की कुठल्याही महापुरुषाला जेव्हा आपण देवाची स्वरूप देतो किंवा देवाच्या ठिकाणी ठेवतो तेव्हा त्याचे विचार तिथेच संपतात. आपलं अमरावतीचं उदाहरण म्हणजे गाडगेबाबांचं आहे. आज त्यांना आपण मंदिरात नेऊन बसवलं, गाडगेबाबांचे विचार तिथेच थांबले. तर आता शिवाजी महाराजांना जे देवत्वाचं रूप दिलेलं आहे त्याबद्दल आणि त्यांचं जे काम आहे त्याच्यामध्ये पडलेला फरक म्हणजे आज फक्त शिवाजी महाराज योद्धे म्हणून नव्हते तर ते खूप चांगले व्यवस्थापक होते, मॅनेजमेंट गुरु होते. त्या पद्धतीचा अभ्यास आपल्याकडे का झाला नाही? आपल्या देशामध्ये महापुरुषांना जिवंतपणी फार असं महत्त्व दिलं जात नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उदो आणि जय जयकार करण्याची परंपरा फक्त शिवाजी महाराजांपासूनच नाही, त्याच्या पूर्वीपासून या देशामध्ये सुरू आहे. आणि विशेषतः ज्या महापुरुषांनी खूप मोठं काम केलं त्यांना या मागच्या काही वर्षांमध्ये एक देवत्व प्राप्त करून देण्याची एक पद्धत जाणून बुजून सुरू झालेली आहे. जाणून बुजून सुरू झालेली आहे. म्हणजे ते निर्माण केलंय की हे यांची पूजा व्हायला पाहिजे, विचार पसरायला. कारण एकदा एखाद्या महापुरुषाला तुम्ही देवत्व प्राप्त केलं की त्याची पूजा सुरू होते. त्यानंतर त्या ठिकाणी त्याचं बेल, फूल, अक्षद, पूजा अर्चना चालू होते. त्याचे फोटो फक्त लावल्या जातात, त्याचा मोठा जय जयकार उदो केला जातो आणि हळूहळू त्या महापुरुषाला त्या हळद, कुंकू, बेलफूल, पूजा अर्चा याच्यामध्ये पूर्णतः मर्यादित केलं जाते, बंदिस्त केलं जाते. आणि त्या महापुरुषांनी दिलेला जो समाज उद्धाराचा, समाज कल्याणाचा, जनजागृतीचा विचार असतो तो विचार हळूहळू नष्ट केला जातो. तो आपोआप नष्टही होतो आणि तो नष्ट करण्यासाठीच महापुरुषांना देवत्व प्रदान करण्याची त्यांच्या आरत्या आता सुरू झालेल्या आहे. आरती म्हणून शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा, उदो करायचा. आणि ते कोणीतरी एक चमत्कारी महापुरुष होते,
ते चमत्कारी होते म्हणूनच त्यांनी हे कार्य केलं, नाहीतर ते अशा प्रकारचं फार मोठं काम करू शकले नसते. ते काहीतरी दैवी पुरुष होते, दैवी अवतार होते, अशी मांडणी मागच्या या 20-25 वर्षामध्ये सुरू झालेली आहे. तसे पुस्तकं निघालेले आहे. सोशल मीडियाचं सध्या खूप मोठं प्रस्थ वाढल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तशा शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, शिवाजी महाराजांच्या संदर्भात तसे छोटे छोटे लेख, जाणून बुजून तशा आरत्या लोकांच्या समोर प्रेझेंट केल्या जात आहे. मग ही नवीन पिढी आहे, ही पुस्तकं वाचण्यापासून दूर आहे. मग ते सोशल मीडियात जेवढं दिसते, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर जेवढं येते, तेवढंच पाहून, तेवढंच ऐकून ते आपलं मत बनवतात. आणि शिवाजी महाराज म्हणजे ते एक फार मोठे, एक स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या कर्तृत्वानं, जिद्दीनं त्यांनी हा सगळा इतिहास घडवला, हे विसरून त्यांना कोणीतरी आशीर्वाद दिला, त्यांनी काहीतरी चमत्कार केले, त्यांच्या मागे कोणीतरी देवाची फार मोठी शक्ती होती, या पद्धतीनं शिवाजी महाराजांकडे पाहतात. आणि खरे शिवाजी महाराज आपल्यापासून दूर राहतात. हा फार मोठा धोका छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा आपल्या अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा मागच्या काही वर्षामध्ये अशाच पद्धतीचं कारस्थान या देशामध्ये सुरू झालेलं आहे. आणि म्हणून चळवळीमध्ये काम करणाऱ्या आपल्या लोकांची जबाबदारी आहे, कारण याला उपाय फक्त एकच आहे, प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. प्रबोधन, तशा प्रकारचं साहित्य आमच्या हातून जास्तीत जास्त कसं निर्माण होईल, लिखाणातून कसं आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आमचे सगळे महापुरुष चांगल्या पद्धतीनं, वास्तववादी पद्धतीनं मांडल्या जातील, याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जेव्हा शिवाजी आणि संभाजी महाराजांचा विचार करतो, तर या 30 वर्षात मला हे जाणवतंय की आपण ना या महापुरुषांनाही एका बंधनात बांधलंय. म्हणजे जसं शिवाजी महाराज जे आहेत ते मराठ्यांचे आहेत, महात्मा फुले आहेत ते माळ्यांचे आहेत. याच्यामुळे आपलं जे देवाणघेवाण आहे किंवा त्या महापुरुषाची जी महती आहे, कार्यकर्तृत्व आहे, ते पोहोचतच नाही. बरोबर, एकदम बरोबर. हे सध्या आपल्या देशामध्ये खूप सुरू आहे. शिवाजी महाराज म्हटलं की मराठ्यांचे, महात्मा फुले म्हटलं की माळी समाजांचे, अण्णाभाऊ साठे म्हटलं की मातंग समाजाचे, अहिल्याबाई म्हटलं की धनगर समाजाच्या. आणि असंच व्हावं असं काही लोकांना वाटते. म्हणजे ज्या महापुरुषांचं काम जाती धर्माच्या खूप पलीकडे आहे, देशाच्या सीमा ओलांडून यांचं काम आहे, अशा लोकांना जाती धर्मामध्ये बंदिस्त करायचं. आणि ज्यांचं काम कुठेही नाही, ज्यांनी या देशाकरता, समाजाकरता काही फार मोठं योगदान दिलं नाही, त्यांना मात्र महापुरुष ठरवून एकदम ते या देशाचे नेते होते, ते बिलकुल संपूर्ण समाजाचे नेते होते किंवा ते विश्वव्यापी होते, अशी मांडणी करायची. आणि ज्यांचं काम प्रचंड मोठं होतं त्यांना जातीमध्ये बरोबर बंदिस्त करायचं. मग त्या त्या जातीच्या लोकांना त्या त्या पद्धतीनं त्या प्रेझेंट करायचं, त्यांना काही पैसा अदला पुरवायचा, त्यांना काही आर्थिक किंवा एक राजकीय सपोर्ट करायचा. आणि बस तुम्ही फक्त तुमच्याच महापुरुषांचा जय जयकार करा, त्यांची जयंती करा, त्यांचाच उद्बोधन करा, असं करायचं. आणि मग त्या माध्यमातून काय झालं, महापुरुष तर जातीमध्ये वाटल्याच गेले, मग आम्हीही जातीमध्ये वाटल्या गेलो. आपणही म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याच्यावरून तुमचं आज ठरवलं जाते, हा माणूस कोण्या जातीचा आहे, हा कोणाबद्दल, मग यांनी असं म्हटलं की हा मराठा आहे, हा माळी आहे, हा तेली आहे, धनगर आहे, त्याच्यावरून तुमचं जे काही बुद्धिमत्ता आहे, तुमचं काही काम आहे, ते तेवढ्याच पुरतं मर्यादित ठेवलं जाते. आणि बरोबर महापुरुषांची विभागणी करता करता माणसांची विभागणी सुद्धा या देशामध्ये काही लोकांनी केलेली आहे. हे या देशाचा जो इतिहास आहे वास्तवादी सर्वधर्म समभावाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, जातीय धार्मिक सलोख्याचा, याला खीळ बसवणारं, याला आडकाठी आणणारं हे फार वाईट काम आहे. कारण आमचे महापुरुष एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, त्यांचं काम विशाल होतं. त्यांनी कधीही जाती धर्माचा विचार केला नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समान स्थान होतं. त्यांनी सांगितलं की जाती धर्मावर नाही तर तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला माझ्या राज्यामध्ये, तुम्हाला माझ्या राज्यकारभारामध्ये, तुम्हाला माझ्या सैन्यामध्ये स्थान मिळेल. याचे असंख्य दाखले इतिहासाच्या पानापानावर आपल्याकरिता उपलब्ध आहे. परंतु काही लोकांनी मुद्दाम या महापुरुषांना मर्यादित करून फार चुकीचं काम सध्या चालवलेलं आहे. सर, जयंत्यांचं उत्सवाचं रूप पण बदलत आहे ना. मला सांगा, जेव्हा अगोदर उत्सव व्हायचे किंवा यांच्या जयंत्या वगैरे व्हायच्या, तेव्हा आपण एखाद्या वक्त्याला बोलवायचो, त्यांचं आपण घ्यायचो, भाषणं घ्यायचो, त्यांना बोलायला लावायचो. आता ते काही राहिलं नाही. आता तुम्ही बघा की जेव्हा अशा उत्सव असतात तेव्हा ढोल ताशे पथक असतात, कुठेतरी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू असते, कुठेतरी काहीतरी चालू असते. म्हणजे जो विचार पुन्हा आपण उत्सव साजरा करण्यामागे जो विचार आहे, तो विचार पुन्हा आपल्याला मागे पडतोय.
बरोबर आहे. आता आणि हे आता कॉलेजेसमधून होऊन राहिलं, कारण त्यांना आपण म्हटलं तर तुम्ही कुठेतरी वक्ते बोलवा, ते म्हणतात की मुलं थांबत नाही. मग ही सगळी जी समाजाची सरमिसळ चालू आहे किंवा चुकीच्या दिशेने तो जातोय, हे आपल्यासारख्या लोकांना कळतं. मी काल माझा एक लेख या विषयावर प्रसिद्ध झालेला आहे, शिवजयंती अशी साजरी करूया. तुम्ही जो प्रश्न मी वाचला विचारला काल. तर तो ह्याच तुमच्या प्रश्नाला तो अनुसरूनच लेख आहे की शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे. तुम्ही जे शिवाजी महाराजांच्या मूल्यांच्या संदर्भात बोलले, शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये फक्त लढाया यापुरते शिवाजी महाराज नाही, जे काही आदर्श मूल्य अशी निर्माण केलेली आहे, त्यामध्ये सर्व धर्म समभाव हे अत्यंत महत्त्वाचं मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर आणि सन्मान हे फार एक महत्त्वाचं मूल्य जे सध्याच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे, ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी शेवटपर्यंत पाळलेलं आहे आणि आपल्या सैनिकांना सुद्धा त्या मूल्याची शिकवण दिलेली आहे. ते फार अत्यंत एक महत्त्वाचं मूल्य, सर्व धर्म समभाव, जे आत्ता सध्याच्या काळामध्ये गरज आहे की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवजयंती साजरी झाली पाहिजे. हा विचार शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांपासून घेतला. शिवाजी महाराजांच्या जीवनावर संत परंपरेचा फार मोठा पगडा होता. हे संत हिंदू आणि मुस्लिम सुद्धा होते, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. होतेच आणि अभ्यासाला पण ते आहे. अभ्यासाला आहे. जगद्गुरू तुकोबाराय जसे हिंदू होते, तसे मौनी बाबा असतील, याकूत बाबा असतील, यासारख्या संतांचा विचार, त्यांचा सल्ला शिवाजी महाराजांनी घेतलाय. तुकोबांनी सांगितलं या सगळ्या लोकांना कसं घेऊन चालायचं, की अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्ना भिन्न, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा विचार जगद्गुरू तुकोबारायांनी दिला. शिवाजी महाराज तुकोबांच्या कीर्तनामध्ये हजर असल्याचे प्रत्यक्ष अनेक पुरावे इतिहासामध्ये उपलब्ध आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जे मूल्य आहे सध्याच्या काळामध्ये, तुम्ही जो प्रश्न विचारला, ह्या मुलांमध्ये हे मूल्य पहिल्यांदा गेलं पाहिजे. अगदी बरोबर. फार महत्वाचं आहे की ही आपण सगळी एकाच ईश्वराची जर लेकरं आपण मानत असू, आपण सगळे एक आहोत, तर आमच्यामध्ये हा भेदभाव का, आमच्यामध्ये हा दुरावा का. तर म्हणून दया करणे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी, हे तुकोबांनी सांगितलेलं आहे. हाच म्हणून या पद्धतीने जर आपण गेलो तर हे एक आदर्श मूल्य समाजामध्ये रुजेल आणि सध्याचे जाती धर्मावरून वाद विवाद, भांडणं, एकमेकांच्या विषयी द्वेष, माणसं माणसापासून दूर चाललेली आहे. जग जरी जवळ आलेलं असलं, माणसं मात्र दूर गेलेली आहे. शिवाजी महाराजांचं एक जर हे मूल्य स्वीकारलं तर निश्चितपणे आपण पुन्हा नव्यानं जवळ शकू. स्त्रियांच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांची उदाहरणं सांगण्याची गरज नाही. सुभेदाराच्या सुनीचा सन्मान करून, आदर करून, साडेचोळी देऊन शिवाजी महाराजांनी तिला पुन्हा आपल्या घरी परत पाठवलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला, ते सावित्रीबाई देसाई, तिला शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये पराभूत केलं, परंतु त्या स्त्रीचा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचं सगळं साम्राज्य तिला पुन्हा परत करून दिलं आणि आपली बहीण म्हणून तिला शिवाजी महाराजांनी एक स्वीकारलं. असा हा राजा होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. पराविया नारी रखुमाई समान, तुकोबांनी जे सांगितलं की पराविया नारी रखुमाई समान, हे नेमून गेले ठाईचेची, जाई जाई व माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नव्हे तैसे, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे जाहले. हा जो तुकोबांचा विचार होता तो शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणला आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून आणि समाजामध्ये रुजवला. आणि म्हणून शत्रूची स्त्री जरी आपल्या हातामध्ये सैन्याच्या सापडली, शत्रूचा एखादा धर्मग्रंथ सापडला, एखाद्या धर्मग्रंथाला आणि त्या स्त्रीला सुद्धा सन्मानानं त्या धर्माच्या लोकांच्या हवाली करा, असा आदेश देणारा जगामधला हा एकमेव राजा आहे. हे मूल्य तरुण पिढीमध्ये आम्हाला रुजवण्याची अत्यंत गरज आहे. अंधश्रद्धा समाजामध्ये प्रचंड पसरलेली आहे. अंधश्रद्धाचं हे जे मूल्य आहे, आज आम्ही शाळेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नावाचे एक मूल्य शिकवल्या जाते, पण शाळेमध्ये सुद्धा ते पाळल्या जात नाही. शिक्षक सुद्धा प्रचंड अंधश्रद्धा बाळगणारे आहे. शिवाजी महाराजांचा दुसरा पुत्र राजाराम पालथा जन्माला आला. ज्योतिष्यकारांनी सांगितलं राजाराम पालथा जन्माला आला, हा अपशकुन आहे, हे वाईट घटना आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही, माझा मुलगा पालथा जन्माला आला, हा शुभ शकुन आहे. हा सगळी मोगलशाही पालथी घालून टाकेल आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करेल. तुकोबांनी सांगितलं होतं, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. हा जो विचार आहे तुकोबांचा, हा शिवाजी महाराजांनी कृतीमध्ये आणलेला होता. आणि म्हणून ही जी अनेक मूल्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ही सध्याच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये शाळा कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजणे अत्यंत गरजेचं आहे. पर्यावरण सरकार लाखो करोड रुपये खर्च करते. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये पर्यावरणाचं रक्षण सांगितलं. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. हा तुकोबांचा विचार शिवाजी महाराजांनी कृतीमध्ये आणला. आज्ञापत्र काढली, कोणतं झाड तोडावं आणि कोणतं झाड तोडू नये,
कोणत्या झाडाची कशी निगा घेतली पाहिजे हे सांगितलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये असा आदेश देणारा हा जगामधला एकमेव राजा आहे. हे मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मुलांना वाटते शिवाजी महाराज म्हणजे बस घोड्यावर बसले, तलवार घेतली, पाठीला ढाल बांधली आणि निघाले घरून आणि बस कत्तल करत मुस्लिमांची निघाली. हा अत्यंत चुकीचा, खोटा आणि काही लोकांच्या फक्त फायद्याचा इतिहास आहे. तो आता जवळजवळ आपल्यासारख्या लोकांच्या मेहनतीमुळं पुसून टाकण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि खरे वास्तववादी शिवाजी महाराज तरुणांच्या डोक्यापर्यंत, मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं सुरू आहे. हे सगळं चालू असताना सर आपल्या मिसेस ज्या आहेत सीमाताई, ह्या पण प्रदेशावर काम करतात. त्या निमित्ताने तुम्ही अनेक महिला चळवळींशी पण जोडलेल्या आहात. त्या महिला चळवळी ज्या आता सध्या समाजात कार्यरत आहेत, तर त्याच्याकडे बघून तुम्हाला काय सकारात्मक आणि नकारात्मक तुमच्या मनात येतं? काय चांगलं चालू आहे किंवा काय वाईट चालू आहे किंवा काय व्हायला नाही पाहिजे? कारण अगदी जवळचा संबंध आहे. जेव्हा एक स्त्री बाहेर पडते तेव्हा तिच्यासोबत अख्खं घर बाहेर पडतं. आज सीमाताईंचा नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे. तुम्ही त्याच्यासोबत असता तर जेव्हा तुला बघतात की हे व्हायला नको, अशी कुठली गोष्ट आहे? स्त्री घराच्या बाहेर पडली किंवा पडत आहे ही अत्यंत एक स्वागतार्ह आणि एक आनंदाची, समाधानाची बाब आहे. कारण इथल्या धर्मव्यवस्थेनं स्त्रियांना सगळ्या प्रकारे घरामध्ये बंदिस्त करून टाकलं होतं. स्त्री घराबाहेर पडून घराबाहेर पडणं काय, तिला अक्षर सुद्धा गिरवू नये. स्त्री जर शिकली तर अक्षराच्या अळ्या म्हणून तिच्या सासऱ्याच्या ताटामध्ये पडतात अशी चिती निर्माण केली होती. पण आज सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळं आज स्त्री घराच्या बाहेर पडते. ठीक आहे, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून स्त्री काम करते आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून माझी पत्नी महाराष्ट्राची अध्यक्ष आहे. ती सुद्धा काम करते. जिजाऊ अनेक वर्षापासून महिलांनी अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं. महिलांचं काम चालू आहे. महिला बाहेर आल्या पाहिजे. महिलांचे छंद, आवडी ह्या वेगळ्या असतात आणि त्यामुळं प्रत्येकच महिला आपल्यासारख्या किंवा आपल्या भोगामी परिवर्तनवादी विचाराची असंही नाही, परंतु ज्या गोष्टीची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे त्याकडे महिलांनी वळलं पाहिजे. नाच गाणे या गोष्टी आवश्यक आहे. ज्या एखाद्या महिलेला चांगलं गाणं म्हणता येत असेल, एखाद्या महिलेला चांगलं नृत्य करता असेल तर निश्चितपणे तिने त्या क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव कमवावं आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी जावं. एक शिवाजी महाराजचा आपला विषय सुरू आहे. शिवाजी महाराज होणे म्हणजे काय, एका वाक्यात जर सांगायचं झालं आता शिवाजी महाराज होणे म्हणजे घोड्यावर बसून येणे नाही, ढाल तलवार होणे. शिवाजी महाराज होणे म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचणे म्हणजे शिवाजी महाराज होणे. एवढी शिवाजी महाराजांची साधी ती व्याख्या आहे. म्हणून काही लोक म्हणत असतील किंवा स्त्रियांनी असे कपडे घालू नये, असे कपडे घालू नये, असं करू नये, करू नये, याच्या विरोधात आहे. स्त्रियांना त्यांचं स्वातंत्र्य निश्चितपणे दिलं पाहिजे. त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी ती आवड निश्चितपणे चांगल्या प्रकारे पुढे जाऊन प्राप्त केली पाहिजे. त्याचबरोबर एक दुसरी बाजू अशी आहे की स्त्रिया आज खूप अंधश्रद्धेच्या, बुवाबाजीच्या सुद्धा नादी लागलेल्या आहेत, आहारी गेलेल्या आहेत पूर्णतः. स्त्रिया प्रचंड शिकलेल्या आहेत, शिकत आहेत, पुरुषांपेक्षा समोर चाललेल्या आहेत, मोठमोठ्या पदावर पोहोचलेल्या आहेत. ही आपले आनंदाची बाब आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की देशातल्या कोणत्याही सर्वोच्च पदावर स्त्री पोहोचली पाहिजे. स्त्रियांच्या हाताला या देशाची सगळी सूत्र आली पाहिजे. राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, आमदार, खासदार, सगळे अधिकारी स्त्रिया झाल्या पाहिजे. निश्चितपणे देश महासत्ता होऊ शकते. पण दुसऱ्या बाजूनं बुवाबाजीचं जर उदाहरण पाहिले, आसारामसारखे, रामराईंसारखे, नित्यानंद स्वामीसारखे महाराज पहा, अनेक स्त्रियांवर अन्याय, अत्याचार केले, बलात्कार केले, असं हे तुरुंगामध्ये आहे. आपण त्याचं प्रबोधन केलं सुरुवातीपासून, पण लोक आपलं ऐकत नाही, महिला आपलं ऐकत नाही आणि त्या या सगळ्या बाबांच्या प्रवचनाला जातात. प्रदीप मिश्रा नावाचा कोणीतरी महाराज अमरावतीमध्ये आला होता. गाडगे बाबांचा जिल्हा आहे हा जिल्हा, गाडगे बाबांचा, हा जिल्हा गुरुजी महाराजांचा, हा जिल्हा पंजाबराव देशमुखांचा आहे. या तीनही महापुरुषांनी संतांनी या जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये प्रबोधन केलं आणि लोकांना एक भोगामी परिवर्तनाचा, ज्ञानवादाचा विचार दिला. गाडगे बाबा शाळेत गेले नाही, ना आर्ट्स शिकले, ना कॉमर्स शिकले, ना सायन्स शिकले, पण त्या गाडगे बाबांनी जीवनभर वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला आणि म्हणून गाडगे बाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला आहे. त्या जागेला त्यांचं नाव आहे. ज्या जागेवरून दरवर्षी हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन बाहेर येतात आणि त्याला असं नाव आहे माणसाचं की ज्या माणसापाशी कोणती डिग्री नाही. ही खरी गोष्ट आहे. तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला आहे, 4था वर्ष शिकलेले आहे. हे सगळं आपल्या जिल्ह्यात किंवा महापुरुषांनी आपल्या जिल्ह्यातल्या महिला लाखो गर्दी प्रदीप मिश्राच्या प्रवचनाला करत असेल आणि तो सांगत असेल की तुम्ही फक्त एक लोटा जल सब समस्या काढाल, बेलफूल घ्या, बेलपत्र घ्या, त्याला सहज लावा आणि शंकराच्या पिंडीला चिकटवा
तुमच्या मुलाला अभ्यास करण्याची गरज नाही. आता नवीन स्टेटमेंट आलेला आहे की तुमचा मुलगा सहज IAS ची परीक्षा भारतातील सर्वोच्च आहे ते पास होऊ शकतो, अभ्यास करण्याची गरज नाही. आणि महिला टाळ्या वाजवत असतील, लाखोंची गर्दी करत असेल तर माझ्यासाठी ती अत्यंत दुःखाची बाब आहे. मी वर्षापूर्वी गाडगेबाबा विद्यापीठात शिवजयंतीच्या व्याख्यानाला गेलो होतो. सगळे गुरुवर सगळे मिळून होते सांगितलं आणि त्यावेळेस ते प्रतिष्ठा येऊन गेले होते. तर मी सांगितलं की हा गाडगेबाबांच्या विचारांचा जाहीर अपमान आहे. विद्यापीठातल्या लोकांनी अशा घटनेचा जाहीरपणे विरोध केला पाहिजे. कारण आपण शिकले सवरलेला आहोत. शिकलेला माणूस जर बोलला नाही तो चूप राहत असेल तर त्या शिक्षणाचा सुद्धा काही उपयोग नाही. शिकल्यानंतर माणूस शिक्षित बनतो. जो माणूस आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग करतो तो सुशिक्षित असतो. गाडगेबाबा कधी शाळेत गेले नाही, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण ते खरे सुशिक्षित होते. आणि अशा संतांच्या नियमामध्ये आपण असताना सुद्धा जर महिला, मी जे महिलांचा प्रश्न विचारला, एकीकडे महिला प्रचंड प्रगती करत आहेत ती आपल्यासाठी विमानाची बाब आहे आणि दुसरीकडे महिला अशा बाबाच्या चमत्कारिकांच्या मागे लागून आपला सगळा वेळ खर्ची काढत असेल आणि ते संस्कार त्यांच्या घरातल्या मुलामुळे होत असेल तर ते मुलं सुद्धा विज्ञानाच्या कॉलेजला, विज्ञानाच्या शाखेला जातात आणि पूर्णपणे विज्ञानाच्या विरुद्ध कृती करतात. ही गोष्ट विज्ञानाच्या युगात 21व्या शतकात आपण सांगतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं एज आहे असं आपण म्हणतो. पण विज्ञानाच्या विरुद्ध आपली सगळी वर्तणूक आहे. म्हणून महिलांनी थोडा गांभीर्याने विचार करावा. तुम्ही हुशार आहे, तुम्ही ब्रिलियंट आहे, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं प्रभुत्व गाजवत आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करता समाजाकरता झाला पाहिजे. एवढंच महिलांना मी या ठिकाणी आवाहन करेल. खूप खूप धन्यवाद सर. आजची मुलाखत अतिशय आगळी वेगळी. विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव. पण येणाऱ्या काळात महाराजांचं महत्त्व कसं वाढेल, आपल्या नवीन जनरेशनला त्याच्यातून काय शिकायला मिळेल किंवा त्यांच्यासमोर आपण कशा प्रकारे शिवाजी महाराज उभे करणार आहोत, हे अतिशय मनमोकळ्या शब्दात आपल्या प्रखर वाणीतून आज आपल्याला बोके सरांनी सांगितलं आहे. पुन्हा एकदा तुमचा रंग माझ्या टीमकडून खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आलात आणि अशीच प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या नवीन जनरेशनला तुमच्याकडे मिळत राहील हीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद ताई. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.